मायाताईंचा प्रवास आपण सर्वांनी बघितला. खऱ्या अर्थानं एका संघर्षातनं त्यांचं नेतृत्व उभं राहिलं. आमचे मित्र चिंतामण पहलवान हे समाजकार्य करायचे, समाजाकरता अनेक आव्हानं अंगावर घ्यायचे. एका तुफानासारखे आमचे चिंतामण पहलवान होते आणि त्यांच्यासोबत शांतपणे धीर गंभीरपणे संसार करणाऱ्या मायाताई होत्या. आणि असं त्यांनी सांगितलं की 2002 साली ज्यावेळी चिंतामण पहलवानच्या मागे मी लागलो की आपल्याला मायाताईंना उभं करायचं आहे, त्यावेळी सुरुवातीला पहलवान तयार नव्हते. पण आम्ही सगळ्यांनी चिंतामणजींना सांगितलं की मायाताईंचा शांत आणि गंभीर स्वभाव, त्यांचा संपर्क आणि तुमच्या नावाचं वलय या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल आणि मायाताई चांगल्या पद्धतीनं निवडून येतील. आणि त्यानंतर चिंतामणजींनी त्याला होकार दिला आणि मायाताई पहिल्यांदा निवडणूक लढल्या आणि अतिशय चांगल्या मताने मायाताई निवडून आल्या. आणि त्यानंतर सलग 5 वेळा मायाताई या नागपूर महानगरपालिकेमध्ये निवडून आल्या.